नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण आलो आहोत सदाशिव पेठेत आनंद डायनिंग हॉलच्या इथे। पत्ता तुम्हाला डिटेल पत्ता तुम्हाला खाली मिळेलच। तर आनंद डायनिंग हॉल म्हटल्यावर इथे थाळी येते आणि आज आपण इथल्या थाळीसाठी आलेलो आहोत। इथे थाळीमध्ये खूप छान पदार्थ आहेत, खूप वेगवेगळे पदार्थ आहेत। तर ते कोणते पदार्थ, त्याची चव कशी, या थाळीची किंमत काय, हे सगळं जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आनंद डायनिंग हॉल हा भोपटकर रोडवर आहे, पेरुगेट पोलीस स्टेशनजवळ किंवा नागनाथपाराजवळ। पूर्ण पत्ता तुम्हाला खाली मिळेलच। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कमेंटमध्येही तुम्हाला पत्ता, गुगल मॅपची लिंक आणि या जागेची वेळ हे सगळं तुम्हाला तिथेही मिळेल। जवळची खूण म्हणजे हे 9 सदाशिव या मागच्या बाजूच्या गल्लीत हे आनंद डायनिंग हॉल आहे, किंवा जी इंडियन बँक आहे त्याच्या शेजारची बिल्डिंग। माझं नाव गणेश कोथरे, प्रॉपर तुळजापूरचा आहे। पण जेवायला हे सगळं घरच्यासारखं आहे। कमी कॉस्टमध्ये विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना फॅमिलीसाठी पण खूप मस्त आहे जेवण। भाकरी भेटती, थाळीचं सेपरेट सेक्शन आहे आणि पोळी भाजीचं सेपरेट सेक्शन आहे। आवर्जून सगळ्यांनी जेवायला ये। थँक्यू। मी अनिल संभाजी शिंदे या व्यवसायाला सुरुवात झाली 2002 साली। नागनाथपाराजवळ 200 स्क्वेअरचं दुकान होतं, आनंद उबारकर नावाचं। ते आपण जवळजवळ 22 वर्ष चालवलं आणि मग या मोठ्या जागेत येऊन आपल्याला 6 वर्ष झालेलं आहे। याचं नाव आता बदलून आपण आनंद डायनिंग हॉल केलेलं आहे। थाळी विक्रेते तर पोळी भाजी, भाजी भाकरी, आलू पराठा, मेथी पराठा, उपाचं थालीपीठ, खमंग भाजी थालीपीठ, वरण भात, मुगडा कचोरी, मसाले भात, आळूची भाजी आंबट गोड, ताकाची कढी आंबट गोड, कोशिंबीर आहे, काही खास असतं आळू भाजी मसाला भात, हेच वैशिष्ट्य आहे। आपली थाळी पूर्ण आलेली आहे। एक चपाती आहे, पापड आहे, मगाशी दाखवल्याप्रमाणे मसूरची भाजी आहे, अख्खा मसूर आहे, बटाटा रस्सा भाजी, काकडीची कोशिंबीर, दाणा दिसतो मला याच्यात, पावभाजी, हा एक युनिक पदार्थ आहे थाळीमध्ये, ताक आणि गुलाबजाम येतो, जो माझ्या मुलांनी फस्त केलेला आहे। असू दे गुलाबजाम येतो, जो माझ्या मुलांनी फस्त केलेला आहे। तर असं हे सगळं आहे। ही एक अनलिमिटेड थाळी आहे। डेझर्ट म्हणजे गुलाबजाम याचा लिमिटेड येतो, माझ्यामध्ये ताकही लिमिटेड असेल, आपण विचारून बघूया। पण बाकी सगळं जे आहे ते अनलिमिटेड आहे। थाळीची किंमत हे सगळं तुम्हाला शेवटी कळेलच व्हिडिओमध्ये, खाली त्याची किंमत तुम्हाला दिली जाईल। चला तर सुरुवात करूया। इथे तुम्हाला पोळीऐवजी छान भाकरी मिळते, तीळ लावलेली भाकरी, पण मी पोळी घेतली, भाज्या बघितल्या आणि त्या हिशोबाने मला वाटलं पोळी घेतलेली बरी। अख्खा मसूर छान आहे, चव छान आहे, पातळ आहे, अख्खा मसूर घट्ट नाही आहे। थोडा गरम मसाला वापरला आहे, त्याची चव लागते। आणि लसूण कांदा परतून केलेली भाजी आहे,
छान आहे चव. पुढची भाजी आपण बघूया, बटाटा रस्सा भाजी. उकडलेला बटाटा, रस्सा भाजी. मस्त भाजी. अगदी आपण घरी बनवतो ना मित्रांनो तशी भाजी. मटार पण याच्यात, हिरवा वाटाणा, अगदी घरी बनवतो ना तशी भाजी आहे. चला, त्याचबरोबर इथली तिसरी भाजी म्हणजे पावभाजी. हा काहीतरी एक युनिक पदार्थ मी पाहतो आहे थाळीमध्ये. भाजी छान आहे, पण त्यात मला असं पावभाजी मसाला नाही वाटला. भाजीची चव छान आहे, तुम्ही जेवायला ही भाजी वापरू शकता, पण तो पावभाजीचा फील नाही मिळेल. कदाचित आपण पोळीसोबत खातो म्हणून की काय, तो फील नाही आला. पण भाजी छान आहे. पोळी आणि पावभाजीची भाजी, त्यांनी कोशिंबीर दिली आहे, थंडगार कोशिंबीर. मस्त कोशिंबीर आहे, गोडसर, थंड वाढणारी, दाणे त्यात, आणि थंडगार दही, काकडीचा कुरकुरीतपणा, फ्रेश किसलेली काकडी, त्याचा जो एक आपण क्रंचीनेस म्हणतो ना तो आहे त्यात. छान जुळून आली आहे ती कोशिंबीर, मस्त लागते. त्याच्यात दोन गोष्टी कमी आहेत, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. या दोन गोष्टी जर असत्या ना, आहा, अजून मजा आली असते. एकूणच आपण सगळे पदार्थ इथे घेतले, सगळे छान आहेत. तिन्ही भाज्या छान आहेत, कुठल्याच भाजीला नाव ठेवण्यायुक्त असं काहीही नाही. आणि जास्त मसालेदार, तर्रीदार काही नाही आहे. आजूबाजूला एकदा फिरवणं फक्त कॅमेरा. तुम्ही जर पाहिलं आजूबाजूला तर सगळे अशी जी लोकं आहेत, ही सगळी लोकं इथल्या या साधेपणासाठी येतात इथे जेवणासाठी. हे वैशिष्ट्य मला इथलं वाटलं. आणि प्रशस्त असा हा मोठा हॉल आहे. अजून एक गोष्ट जी तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे थाळीसोबत इथे ही छान चिरलेली काकडी, कांदा, लोणचं, मिरचीचा ठेचा आणि मीठ, हे असेही पदार्थ तुम्हाला तुमच्या थाळीसोबत दिलेले असतात. हा मोठा असा तांब्या पाण्यासाठी, छान वाटलं मला. हे असा सगळा सेटअप आहे आजचा आनंद डायनिंग हॉलचा. पोळीचा जो आकार आहे तोही छान आहे, मोठी अशी छान पोळी आहे. चवीलाही ही पोळी खूप छान आहे. आपण घरी जसं बनवतो अगदी घरच्यासारखं हे सगळे पदार्थ आहेत. इथे सांगितल्याप्रमाणे तीळ लावलेली छान भाकरी पण मिळते. इथलं हे ताक पण एकदम छान. इथे कढी खिचडी पण मिळते आणि वरण भात पण मिळतो. मी वरण भात घेतला आहे. वरण भातामध्ये हे फोडणीचं वरण आहे आणि छान आपला साधा भात. वरण छान आहे, घट्ट वरण आहे आणि फोडणीनी छान चव उभारली. मस्त आहे वरण भात. तुम्ही समजा इथे आलात, फोडणीचं वरण आणि भात नक्की ट्राय करा. अशा रीतीने मित्रांनो आनंद डायनिंग हॉलचं आजचं आपलं हे जेवण आपण संपवलं. एक एक पदार्थ खूप छान घरगुती पद्धतीने एक एक पदार्थ होता.
चवीचं म्हणालात तर सगळ्या भाज्यांची चव चांगली. फक्त मला 3 भाज्या जरा जास्त वाटल्या. जर 2 भाज्यासुद्धा पुरेशा होतात. तिसरी भाजी माझ्याकडनं संपेना, पण दोन्ही भाज्या छान चवीला आणि सोबत कोशिंबीर जी होती ती खूप छान होती. थंडगार, फ्रेश आणि हलकासा गोडसरपणा त्याच्यात जो होता त्याने अजून मजा येत होती. इथला वरण भातही मला खूप आवडला. इथे फोडणीचं वरण मिळतं, घट्ट वरण मिळतं. सहसा घट्ट वरण तुम्हाला मिळत नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला पातळ वरण मिळतं, पण इथलं जे वरण होतं ते खूप छान घट्ट दाट असं होतं आणि त्याची जी फोडणी होती तीही त्या वरणाची चव खूप उभारून आणत होती. त्याला वरण भात तर तुम्ही नक्की ट्राय करा. मुगाची खिचडी मी खाल्ली नाही. सहसा जर वरण भात असेल तर मी वरण भातच घेतो, त्याच्या व्यतिरिक्त कुठली गोष्ट घेत नाही. इथे गुलाबजाम पण तुम्हाला मिळतो. सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत, फक्त गुलाबजाम आणि पापड या 2 गोष्टी सोडल्यात तर सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत. आणि इथलं ताक खूप छान आहे. घरगुती पद्धतीने बनवलेलं ताक, त्यात हलकीशी जिरा पावडर आणि मीठ असं दिसलं, त्याच्यामुळे त्याची चव खूप छान होती. भरपूर ताक पिलं. ताक थंड असतं. जर तुम्हाला खोकला किंवा सर्दी असेल तेवढं सांभाळून घ्या. आणि एकूणच ही थाळी जी आहे, घरी जेवल्यासारखा आनंद, घरी जेवल्यासारखा एक अनुभव इथे आनंद डायनिंग हॉलमध्ये सदाशिव पेठेत. पत्ता तुम्हाला खाली मिळालाच असेल तर इथे एकदा तरी आवर्जून नक्कीच या. जर तुम्हाला घरी पार्सल आणायचं असेल तेही तुम्ही इथून आणू शकता. इथे तुम्हाला पोळी भाजीही मिळते. फक्त पोळी भाजी पाहिजे असेल किंवा फक्त वरण भात पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळतं. शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून कुठली थाळी किंवा असं पोळी भाजी केंद्र आवडतं तेही मला खाली सजेस्ट केलं तरी चालेल कमेंट्समध्ये. मला बऱ्याच जणांनी कोथरूडमध्येही आनंद भवन का आनंद डायनिंग हॉल असं काहीतरी आहे तेही सुचवलं होतं. तेही आपण लवकरच या चॅनलवर आणू. अजून कुठलं तुम्हाला जर सुचवायचं असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सुचवा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर खरंच सबस्क्राईब नक्की करा. तरच तुम्हाला असे नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते मिळत राहतील. बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्हाला व्हिडिओ आवडतातही, पण घाई गडबडीत तुमचं सबस्क्राईब बटन दाबणं हे राहून जातं. तर तेवढं सबस्क्राईब नक्की करा. तेवढ्यानेच आम्हाला छान मदत होते. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.